समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरन्धारस्य ज्ञानाञ्जलशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। सर्वश्रुतिशिरोरत्नविराजितपदाम्बुजः वेदान्ताम्बुजो सूर्योः तस्मै श्रीगुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूतं महासिद्धम् अधिव्याधिप्रशमनं भोगमोक्षप्रदं देवं महासिद्धं नमाम्यहम्। प्रथमो तो दत्तात्रेयं द्वितीयं मत्स्येन्द्रनाथं तृतीयं गोरक्षनाथं नित्यानन्दं चतुर्थकं पंचमं जगन्नाथं षष्ठं बौद्ध शिवानंदम् एवं गुरुषणनामानिं शिवयोगी परंपरा। आज आपण भगवान परशुराम यांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतावर जो पहलगाम इथं जो अतिरेकी हल्ला झाला त्यानंतर देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे राजकीय अन्य पार्श्वभूमीवर, मग ती सैन्य भूमीवर असू दे आर्थिक असू दे, या सर्वाच्या दूरगामी होणारे परिणाम या विषयावर चर्चासत्र आयोजित केले। तर आपण पहिल्यांदा भगवान परशुरामांचं स्मरण करू। अग्रतश्चतुर्वेदाः पृष्ठतः सशरम धनुः इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि। भगवान परशुराम हे चतुर्वेदांनी सर्व संपूर्ण होते। श्रीयंत्रावर जी आपण कुंकुमार्चन करतो ती जी श्री विद्या आहे त्याचे आद्य प्रवर्तक होते। परशुरामांनीच या विद्येचा प्रसार केलेला आहे पृथ्वी तलावर। आणि इदम ब्राह्मम इदम शापम शास्त्रम, म्हणजे जेव्हा हवं तेव्हा ज्ञान आणि जेव्हा हवं तेव्हा शत्रूवर परशु कसा उगारायचा हे आपण त्यांच्याकडनं शिकलेलो। त्यामुळे आज त्यांची गरज आहे आपल्याला विचारांची। जर आपण खूप आध्यात्मिक आणि खूप धार्मिक असं स्वतःला समजत राहिलो आणि जर आपण सहिष्णू राहिलो तर असं अडचण येते की आपला बघितलं की आपला स्वातंत्र्यपूर्व काळ हा किती अडचणीचा गेला आणि आपण सहिष्णू राहिल्यामुळे काय प्रॉब्लेम येतो। तर आपल्याला भगवान परशुरामांनी हे शिकलंय की इदम ब्राह्मम इदम शास्त्रम, जेव्हा गरज होईल तेव्हा ज्ञानाचा वापर करेन आणि जेव्हा गरज होईल तेव्हा मी धनुष्य बाण चालवेन, परशु चालवेन, शस्त्र चालवेन। त्यामुळं शापादपी शरादपी असं म्हटलं जातं। शाप म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा आपल्या सामर्थ्याने शाप पण देऊ शकतात परशुराम, आणि शर म्हणजे बाण पण चालू शकतात। अशा या भगवान परशुरामांना शतकोटी नमन करून आपण आजच्या या चर्चासत्रामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करूया। त्याचबरोबरीने आपण गुरूंना अभिवादन केलंय, त्यांचं आपण ब्लेसिंग्स, त्यांचा पण सहवास हा आपल्या लेक्चरच्या शेवटपर्यंत असावा यासाठी आपले गुरु परंपरेला आपण आव्हान केले। या आपल्या आजच्या चर्चासत्रामध्ये सहभागी वक्ते आहेत, त्यामध्ये रावसाहेब नागरगोजे पुणे येथून जॉईन झालेत, स्मिता गिरी मॅडम जॉईन झाल्यात, असे आमचे वसंत तावरे जॉईन झालेत आणि आमचे मंगेश इनामदार हे पण या चर्चासत्रामध्ये आपापल्या वेगवेगळ्या माध्यमातून ते या विषयावर चर्चा करणार आहेत। कोणी प्रश्नकुंडली, कोणी टॅरो, कोणी न्यूमरोलॉजी, कोणी। तर हा सगळा जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा एक लक्षात येतं की यामध्ये काही महत्वाचे फॅक्टर आपण अभ्यासाला घेतलेले आहेत। त्यामध्ये मीन राशीमध्ये सध्या 29 मार्च पासून शनी आणि राहूची युती होत आहे। या युतीचा परिणाम हा दूरगामी झालेला आपल्याला आढळतो। शनी राहू युती हा ज्योतिषशास्त्रामध्ये शापयोग मानला जातो, कारण दोन्ही पापग्रह आहेत।
आणि ते जलराशीत आल्यामुळं जलाशी संबंधित समस्या या उद्भवणार होत्या, याच्याविषयी अनेक जणांनी काही वर्षापूर्वी भाकितं केलेली होती. कारण ती मीन ही जलाची रास आहे आणि त्यामुळं पूर येऊ शकतो किंवा समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या लाटा येऊ शकतात. किंवा आज आपण बघतोय वॉटर वॉर सुरू झालेलं आहे. मीन राशीमध्ये 4 ग्रहांची युती झाली आणि आताची जी अमांत कुंडली आपण बघितली त्याच्यामध्ये मीन राशीमध्ये पंचग्रह युती झालेली दिसली आपल्याला, म्हणजे अमावस्येमध्ये. आणि आता सध्या जो मिथुन राशीमध्ये गुरु जाणार आहे, तो 2025 पासून 2033 सालापर्यंत अतिचार गतीने तो पळणार आहे. म्हणजे 8 वर्षामध्ये तो 12 राशी क्रॉस करणार आहे. हा एक वेगळा भाग, जो काही शेकडो वर्षांनी ही गुरुची अतिचार गती आपल्याला बघायला मिळणार आहे. युजली गुरु हा 12 ते 13 महिने एका राशीमध्ये असतो, त्यामुळं साधारण 12 ते 13 वर्ष ही गुरुला 12 राशी क्रॉस करायला लागतात. पण आता सध्या त्याची जी अतिचार भ्रमण आहे ती 25 ते 33 हा क्रुशियल पिरियड आहे. तो कशासाठी आहे, कायसाठी आहे, तर तुम्हाला गुरुचं कार्यक्षेत्र माहित आहे, गुरु हा ग्रह कसा आहे वगैरे, त्यानुसार तो क्रुशियल राहणार आहे. भारत पाकिस्तान संबंध हे जो आता पहलगामचा हल्ला झाला त्यानुसार कसे राहतील याविषयी आपण चर्चा करणार आहे. येणारा भारतासाठीचा काळ कसा आहे, शेअर मार्केटवर त्याचा, आणि अल्टिमेटली अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, सोन्याचे दर कसे राहतील, आणि भारत पाक युद्ध जर झालं तर ते कधी होईल, त्याचे परिणाम काय होईल, असे आपण साधारण विषय दिले होते आणि त्यावर आपण चर्चा करतोय. तत्पूर्वी तुम्हाला एक सुवर्ण योग मला सांगायचा आहे की उद्याच्याला बुधवार आहे आणि रोहिणी नक्षत्रावर यावेळची अक्षय तृतीया आली आहे. हा बुध रोहिणी योग जो आहे, जसं बुध अनुराधा योग हा अमृत सिद्धी आहे, तसं बुध रोहिणी हा अतिशय शुभ योग आहे. जोपर्यंत रोहिणी नक्षत्र बुधवारी आणि अक्षय तृतीयेपर्यंत आहे तोपर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत हा अतिशय शुभ योग आहे. तर या योगावर तुम्ही हा एक अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे की यावेळी तुम्ही एकाच वेळी पितर आणि भगवान विष्णू यांचं पूजन एका वेळी करू शकता. असं मानलं जातं आपल्या परंपरेमध्ये की या दिवशी जे दान केलं जातं ते अक्षय राहतं, म्हणजे त्याचा क्षय होत नाही, संपत नाही. त्यामुळं जलकुंभ दान करायची पद्धत आहे आपल्याकडे, की साधारण वैशाख महिना हा उन्हाळ्याचा महिना असतो आणि या काळामध्ये पाण्याची भीषणता असते, पाण्याची कमतरता असते आणि त्यामुळं जलदान करायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पितरांचं पूजन आणि विष्णू देवतेचं पूजन करायला सांगितलेले आहे. या दिवशी आपण ज्या बुधरोहिणी नक्षत्रावरचा योग झाला या दिवशी आपण जो संकल्प करू, जो आपण मॅनिफेस्ट करू, जे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार ज्या गोष्टी लिहून काढू वहीमध्ये, त्या फलीभूत होण्यासाठी अत्यंत शुभ काळ हा शनी जसं रोहिणी नक्षत्रात आल्यावर होतो शनी रोहिणी, तसं बुधवारी रोहिणी नक्षत्र आल्यावर आणि त्यात अक्षय तृतीया असा योग आलाय. तर हा खूप छान योग आहे. त्याचबरोबरीनं उद्याच्याला सर्वांनी आपल्या पितरांसाठी पितृतर्पण करावं, पितरांसाठी काही दान करावीत. मग ती अन्न असू दे, द्रव्य स्वरूपात असू दे, पण ते सत्पात्री व्हावं. विष्णूंचं पूजन करावं, विष्णूंचं स्मरण करावं. त्याचबरोबरीनं अक्षय तृतीया असल्यामुळं आपल्याला आपल्या क्षमतेनुसार जे शक्य आहे त्या वस्तू दान कराव्या, की जेणेकरून आपल्याला या अक्षय तृतीयेचा आपल्या परंपरेचा लाभ घेता येईल. आता पूर्वीच्या काळी जलकुंभ दान करायला सांगितलेलं याचं कारणच असं होतं की त्या काळामध्ये पाण्याची कमतरता होती आणि धार्मिक सण व्रत याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आणल्यामुळं आपल्याला त्याचा लॉ अँड ऑर्डर किंवा एक ज्याला आपण म्हणू की डिसिप्लिन मेंटेन होत होता. धर्मामध्ये या गोष्टी इन्क्लूड केल्यामुळं की भुकेलेला अन्न द्या, तहानलेल्या पाणी द्या, त्यामुळे लोक सहजासहजी ते इम्प्लिमेंट करत होती. तर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये 2 कुंभ आणून त्याचं पूजन करू शकता. शक्य नसेल तर कुंभाच्या वेळी विष्णूचं पूजन करा. जलदानाच्या वेळी कोणत्याही गोष्टी दान करा. दक्षिण दिशेकडे मुख करून पितरांसाठी प्रार्थना करा, त्यांचं स्मरण करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुजींना बोलवून पितृतर्पण करा. तिलोदकाने पितृंचं तर्पण केलं उद्याच्याला तर अत्यंत पुण्यदायक असं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं हा अत्यंत एक दुर्मिळ योग आहे की या दिवशी, एकाच दिवशी पितृदेवतेला आणि देव गणांमध्ये जी विष्णू देवता आहे त्या दोघांचंही एकत्रित पूजन आपण असं करू शकतो. त्यामुळे हा विशेष योग आहे. सोनं खरेदी तुम्ही करू शकता, महत्वाच्या वस्तू करू शकता, संकल्प जे तुम्ही कराल, उद्याच्याला जी गोष्ट कराल, 3:30 मुहूर्तामधला एक मुहूर्त आपण मानतो,
पण हा मुहूर्त 3:30 नाही तर सूर्योदयापासून दुपारी 4 वाजेपर्यंत आहे, रोहिणी नक्षत्र संपेपर्यंत. आणि उद्या संध्याकाळी कृतिका नक्षत्र लागतंय. तर सर्वांनी या अक्षय तृतीया आणि रोहिणी नक्षत्र आणि बुधवार याचा आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या दृष्टिकोनातून शक्य आहे, अर्थ, मॅनिफेस्टेशन, नवीन काही संकल्प, नवीन काही आपल्याला स्तोत्र म्हणायचं आहे, काही जप करायचे आहेत, काही नित्यनेमाने एखादी गोष्ट करायची आहे, तर ती रिपीटेडली होऊ शकते. हा असा उत्तम काळ आहे. आपल्या मूळ विषयाकडे येऊ. नुकताच दिवाळीच्या वेळी एक दिवाळी अंक प्रसिद्ध झाला. सिद्धेश्वर मारटकर म्हणून महाराष्ट्रामध्ये एक प्रख्यात अ, मेदिनी ज्योतिषामध्ये अ, काम करणारे आमचे सहकारी आणि शिक्षक ज्यांना आपण म्हणू, तर त्यांनी ज्योतिष ज्ञान दिवाळी अंकामध्ये 28 एप्रिल 2025 ला अमांत कुंडली मांडलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सरळ दिले बघा, ह्या दिवाळीमध्ये दिवाळी अंक म्हणजे साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये पब्लिश होतो, सप्टेंबर महिन्यामध्ये होतो साधारण. त्याच्यात त्यांनी लिहिले बघा, अतिरेकी कारवाया, स्फोटक घटना, हिंसा शक्य. हवेतील उष्णतेमध्ये विक्रमी वाढ, मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये चढउतार, आणि जगातील अनेक देशांना युद्धाला सामोरे जावे लागेल. तर ही 28 एप्रिलची सकाळी 1 वाजून 2 मिनिटांनी अमावस्या लागली त्यावेळची कुंडली दिल्लीची मांडली, मकर लग्नाची. आणि भारताचं लग्न पण मकर आहे. मकर रास ही मानली जाते. मेदिनीमध्ये टॉलमी हा जो सायंटिस्ट होता, परदेशी विद्वान होता, विदुषी होता, त्यानं भारताची रास ही अनुभवातून मकर आहे असं मानलेलं आहे. आणि आता आपल्याला जर बघितलं तर मकर लग्नच आलेलं आहे त्यावेळी बरोबर अमांत कुंडलीमध्ये. तर मकर लग्नाच्या सप्तमामध्ये बरोबर मंगळ आहे कर्केचा, नीच राशीतला, आणि त्याची लग्नावर दृष्टी आहे आणि तो कुजस्तंभी आहे. त्यामुळे तो मंगळ जो आहे तो अशा प्रकारच्या घटना घडवत असतो. आणि भारताच्या तृतीय स्थानामध्ये, म्हणजे जिथं प्रवास किंवा जिथं आपण पर्यटन बघतो, जिथं रेल्वे, विमान, हे छोटे छोटे प्रवास बघतो, या स्थानामध्ये राहू, शनी, बुध, शुक्र एकत्र आले. आणि ही जी मेदिनीय ज्योतिषशास्त्रामध्ये मेष, कर्क, तुळा आणि मकर ही 4 राशीतील जी भ्रमणं असतात ती खूप महत्वाची असतात. ज्याला मेष संक्रमण म्हणू आपण, वृषभ संक्रमण, सॉरी कर्क संक्रमण, तुळा संक्रमण आणि मकर संक्रमण. रवी जेव्हा मेष राशीतून जातो तो काळ, कर्क राशीतील काळ, तुळ आणि मकर राशीतील काळ हा फार महत्वाचा मानला जातो. तर आता 15 एप्रिलला रवी हा मकर राशीमध्ये मेष राशीमध्ये गेलेला आहे. 15 एप्रिल ते 15 मे तो मीन राशीमध्ये, मेष राशीमध्ये. आणि त्यावेळी जो घटना घडलेली आहे ही क्रुशियल मानली गेलेली आहे. आता याच विषयी आपल्याकडे सर्वजण चर्चा करणार आहेत, त्यामुळे त्याविषयी मी जास्त डिटेलमध्ये सांगत नाही. पण बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की घटना घडल्यानंतर ज्योतिषी ग्रहयोग जुळवतं, पण तसं नसतं. जे सामान्य माणसं आहेत ते ज्योतिषाच्या संपर्कात नसतात. अनेक वेळा आधी अनेक प्रिडिक्शन दिली जातात, सांगितली जातात, पण ती सिरियसली घेतली जात नाही. त्यातलंच एक उदाहरण आहे की आमचे मित्र सिद्धेश्वर मारटकर यांनी 6 महिन्यापूर्वी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. मी त्याचाच फोटो तुम्हाला काढून दाखवलेला आहे. तर ज्योतिषांना या गोष्टी अभ्यासातनं येऊ शकतात. त्याला सामान्यतः 4 ते 5 वर्षाचा सामान्य अभ्यासक्रम आणि मेदिनी ज्योतिषशास्त्र हे त्याची एक विकसित शाखा आहे की ज्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर यानंतर मी पहिलं प्रेझेंटेशनला बोलवतोय आमचे तावरे सरांना. अ, वसंत तावरे हे आमचे विद्यार्थी आहेत, ज्योतिषशास्त्री परीक्षा पास झालेत. माझ्याबरोबर त्याने अनेक वर्ष काम केले, प्रॅक्टिस केली, इंटर्नशिप, आर्टिकलशिप म्हणतात ती केली, आणि आता स्वतःची प्रॅक्टिस करतात. व आमच्यावर अकॅडमीमध्ये वास्तू हार्मनी ज्योतिष प्रबोधिनीमध्ये शिक्षक म्हणून काम करतात. त्यांना मी ज्योतिषशास्त्राच्या संबंधातल्या काही घटना आणि ग्रहयोग या विषयावर, आत्ताच्या घडामोडी याच्यावर त्यांचं कन्क्लुजन, त्यांचं मत मांडण्यासाठी पहिल्यांदा आव्हानित करतो. तावरे सर, तुम्ही ऐकू शकताय मला? तुम्हाला अनम्यूट करावं लागेल स्वतःला. हो सर. हा. तर आपण पहिली कुंडली कुठली घ्यायची आहे? जो पहलगामचा हल्ला झाला हा. त्याची कुंडली आपण पहिली घेतली. हा. हा. तर सर्वांना नमस्कार, गुरुजींना नमस्कार. आजचा विषय आपण सुरू करतोय जो 22 एप्रिल 2025 ला दुपारी 1 वाजता पहलगाम येथे
अतिरेक्यांचा हल्ला झाला, त्यात की 28 पर्यटक मृत्यू पावले, ज्यांना धर्माचं नाव विचारून त्यांची हत्या, क्रूर हत्या केलेली अशी ती घटना आहे. त्यावेळेची कुंडली मी तुम्हाला समोर स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे. या कुंडलीचा विचार करता लग्नी मंगळ हाच एक मोठा ग्रहयोग या कुंडलीत आहे. लग्नी मंगळ म्हणजे घातपात, कारवाया ह्या दृष्टीनं हा फार महत्वाचा ठरतो. आणि मंगळाची दृष्टी चंद्रावर आहे, त्यामुळे चंद्रमंगळ हे क्रौर्य, धाडसी कृत्य ह्या संबंधानं आपण बघितलं. पण या कुंडलीतला सर्वात महत्वाचा मुद्दा जर बघितला आपण, तर मीन राशीत बुध, शनी, राहू आणि शुक्र हे 4 ग्रह बसलेले आहेत. आणि ते सर्वच ग्रह पूर्वाषाढा या गुरुच्या नक्षत्रात आहेत. ज्या ज्यावेळी जर आपण ह्यापूर्वीचे ग्रहयोग बघितले, तर ज्या ज्यावेळी शनी ग्रहानं राशींतर केले, ते त्यावेळी ह्या विश्वात काहीतरी घडामोडी आणि नवीन वेगवेगळ्या घटना, महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. जर उदाहरण जर बघितलं, तर 4 फेब्रुवारी 1962 यापूर्वी मकर राशीत 8 ग्रह बसले होते. आणि त्याच नंतर लगेच त्याच ग्रहयोगाचे जे आपण हे म्हणू प्रिडिक्शन, की त्यावेळी चायना युद्ध झालं होतं. असेच पुलगामाच्या वेळी पण झालं होतं बऱ्याच वेळेला. ज्यावेळी आपला भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी जर तुम्ही स्वतंत्र भारताची कुंडली बघितली 1947 सालची, त्यावेळी पण 4 ग्रहयोग एकत्र होते. आणि ती जी आपली फाळणी झाली पाकिस्तान आणि आपल्या भारताची, त्यावेळी प्रचंड मोठा नरसंहार झाला होता. तर त्याच अनुषंगाने जर बघितलं, तर जलतत्वाच्या मीन राशीत 4 ग्रह म्हणजे ह्या विश्वातलं जलतत्वाचा ग्रॅव्हिटेशन फोर्स वाढलेला आहे. त्याचाच परिणाम आपण बघितला की ही जी घटना झाली, त्यावेळी लगेच जो निर्णय झाला तो मोदीजींनी पहिला निर्णय घेतला, तो जलतत्वाशी संबंधित घेतला, की सिंधू नदीचं पाणी अडवलं गेलं. म्हणजे हा जलतत्वाशी संबंधित आला. कदाचित यापुढे युद्ध झालं या घटनेसंबंधित, तर सागरातून पहिला हल्ला केला जातो असं मी या इथं मला असं वाटतंय, की जर कदाचित युद्ध पुढे जाऊन झालंय, पण पुढे मानतील आपल्याला की युद्ध होईल, नाही होईल, कधी होईल, कसं होईल. पण माझा अनुभव आहे की जर कदाचित युद्ध झालं, तर पहिला हल्ला सागरातून केला जाईल. आता या कुंडलीचा विचार करता तसा अर्थार्थी बुध, शनी, राहू, शुक्राचा षष्टाष्टमाशी संबंध दिसत नाही. पण जर ह्याचा बारकाईने विचार केला, तर हे 4ही ग्रह गुरुच्या नक्षत्रात आहेत. आणि ह्या पत्रिकेत, या कुंडलीत गुरु हा षष्टेश आहे. षष्टेश म्हणजे जो शत्रू कारवाया देतो, संघर्ष देतो, जो शत्रू जिथं बघितलाय, छुपा शत्रू सांगितलाय, तो आपल्या ज्योतिषशास्त्रात षष्ठ स्थानावरून सांगितलाय. तर ही प्रचिती इथं येते. आत्ता जो कुजस्तंभ चालू आहे, हा अतिशय महत्वाचा योग आहे. जर आजची तुम्ही अमावशीची सुरुवात जर बघितली, मगाशी सरांनी दाखवली, त्या कुंडलीत पण मंगळाचा जो रोल आहे ना, तो फार महत्वाचा आहे. आणि तो कुजस्तंभी बसलाय, कारण युद्ध म्हणलं की मंगळाचा रोल सगळ्यात जास्त लवकर आधी येतो, कारण तो युद्धाचा कारक ग्रह आहे. त्यामुळं जोपर्यंत जून 2025 पर्यंत मंगळ कर्क राशीत आहे, तोपर्यंत ही परिस्थिती फारशी सुधारली जाईल असं वाटत नाही. तोपर्यंत छोट्या मोठ्या कारवाया, झटापटी अशा प्रकारच्या घडामोडी हे सीमेवर आणि भारत पाकिस्तानात होती. जून 2025 पर्यंत जोपर्यंत मंगळ राशीत कर्क आहे, तोपर्यंत हे वातावरण बदलत नाही. आता जर ह्याचा विचार केला, तर भारताशी काय संबंध येतो ह्या ग्रहयोगाचा, तर आपण जे प्रजासत्ताक भारताची जी कुंडली आहे, ती मी इथे घेतोय, प्रजासत्ताकाची कुंडली. तुम्ही जर बघितली प्रजासत्ताकाची कुंडली, तर इथं तुळ लग्न,
मकर राशीत रवी गुरु शुक्र, षष्टात राहू, मेषेत चंद्र आणि लाभात शनी, मंगळ, नेपच्यून, केतू. या जर भारतीय प्रजासत्ताकाची कुंडली बघितली तर षष्टातील जो राहू आहे त्यावरून आता 4 ग्रहाचं भ्रमण चाललेलं आहे. त्यात जो वेश आहे, अष्टमेश आहे, पंचमेश, चतुर्थेश आहे. ह्या दृष्टीनं जर भारतीय प्रजासत्ताकाची कुंडली बघितली तर षष्ठ स्थान हे शत्रूचं, छोट्या शत्रूचं स्थान बघितलं जातं. आणि हेच ग्रहयोग म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा जगात सगळीकडे ह्या ग्रहाची युती झाली, पण भारताला त्रास का झाला? तर त्याचं कारण षष्टातल्या राहूवरनं जे हे 4 ग्रह निघाले आणि विशेषतः राहू शनी युती. मगाशी सरांनी सांगितलं की ह्याला पिशाच योग मानला जातो, हा शापित योग आहे. तर हा शापित योग यासाठी कारणीभूत ठरतो. कुठल्याही कुणाच्याही पत्रिकेत ज्या ज्यावेळी शनी राहू, शनीवरून शनी, राहूवरून राहू ही आहे जी घटना घडते, की जे जवळजवळ ज्यावेळी हे असे गृहयोग येतात त्यावेळी निर्णायक बदल, एक मोठी घटना. मग ते जर शुभ स्थानात असेल तर शुभ, आणि अशुभ स्थानातून असेल तर अशुभ घटना, अशा कारवाया पाहाव्यास मिळतात. त्यात पुढची आपण कुंडली आपले पंतप्रधान आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपण घेतोय. स्क्रीनवर आपल्याला सगळ्यांना दिसत असेल कुंडली. तर मग इथं पंतप्रधानाचा विषय जर बघितला, पंतप्रधानाच्या कुंडलीतला जर विषय बघितला तर त्यांच्या पंचमात राहू आहे. आणि ह्या राहूवरनं राहूचा अंशात्मक भ्रमण चाललंय, त्याचबरोबर शनीचा अंशात्मक भ्रमण चाललंय, आणि इतर 2 शुक्र आणि बुध या दोन्ही ग्रहांचा अंशात्मक भ्रमण चाललेला. यांच्या पत्रिकेत षष्टेश जो आहे तो भाग्यात गेलेला आहे. षष्टेश मंगळ भाग्यावरून भ्रमण करतो. तर हा भाग्य हे प्रतिष्ठेचं स्थान मानलं जातं, आणि तिथं जर जो नीचेचा मंगळ भ्रमण करतोय, हा मोदींच्या प्रतिष्ठेला कुठंतरी धक्का देणारा हा ग्रहयोग दिसतोय. कारण इतकं एवढी प्रगती जरी करून थोडंफार एवढी सुरक्षा यंत्रणा ठेवून थोडंफार कुठंतरी गालबोट ह्या घटनेत मोदींच्या पत्रिकेत दिसते. त्यांच्या प्रतिष्ठेला कुठंतरी धक्का पोहोचलाय असं झालंय. ज्या ज्यावेळी राहूवरून राहूचं आणि केतूवरून केतूचं भ्रमण कुणाच्याही पत्रिकेत होतं, किंवा राहू अंतर्गत केतूची दशा, केतू अंतर्गत राहूची दशा, असे जर ग्रहयोग आपण तपासले तर माणूस यू टर्न घेतो. आपले निर्णय अचानक बदलू. त्यामुळं ह्या घटनेनंतर मोदींच्या पत्रिकेतील ग्रहयोग सांगतायत की ते आपले निर्णय वेगळ्या पद्धतीनं, यू टर्न पद्धतीनं आणि वेगळ्याच पद्धतीने घेतील, आणि एक जगाला आणि पाकिस्तानला धक्का देतील. पण जर ह्या पत्रिकेचा विचार केला तर जोपर्यंत कर्क राशीत मंगळ आहे तोपर्यंत झटापटी राहतील, एकमेकावर कुरघोड्या राहतील. पण तोच मंगळ मोदीच्या कुंडलीत ज्यावेळी सिंह राशीत जाईल त्यावेळी खरी युद्धाची शक्यता आपल्याला तिथं दिसू शकेल. जोपर्यंत कर्क राशीत मंगळ आहे तोपर्यंत आपल्याला ती शक्यता तूर्तास तरी दिसत नाही. ज्यावेळी मंगळ राशी परिवर्तन करेल, सिंह राशीतून जाईल, त्यावेळी युद्धाची संभावना जास्त राहील. याबद्दल तुम्हाला कुणाला जर काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. तिलक वर्मा हॅलो. रुद्र सर तुमचा माईक म्यूट करा. रुद्र सर तुमचा माईक म्यूट होतोय, अनम्यूट होतोय. तर आपण कन्क्लुजन असं काढूया की सिंह राशीमध्ये केतू आणि मंगळाची युती होती जून महिन्यामध्ये. तर येस. तो जो कालावधी आहे त्यानंतरचा कालावधी हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करायला असं वाटतं. तावरे सर, हो. आपण शंका समाधान थोडस नंतर ठेवूया, आधी आपल्याला सादरीकरणाला वेळ आपल्याला आवश्यक आहे. तर नो प्रॉब्लेम. हा, एकदा आपलं जर चर्चा सुरू झाली तर ती थांबत नाही.
तर स्मिता गिरी मॅडम असतील तर मी त्यांना त्यांनी टॅरो कार्डद्वारे काही प्रिडिक्शन आपल्याला ते देणार आहेत, त्यांना मी इन्व्हाइट करतो की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन करावं. तावरे सरांनी आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या आपण फोकस करू की प्रजासत्ताकाच्या कुंडलीमध्ये आपल्याला हे योग सापडत आहेत. भारतीय संविधान ज्यावेळी 26 जानेवारी रात्री 12 वाजून 1 मिनिटांनी लागू झालं, त्याच्या षष्ठातून जे 4 ग्रहांचं भ्रमण आहे ते अशुभ आहे असं दाखवलं जात आहे. त्यानंतर त्यांनी पहलगामच्या हल्ल्याची कुंडली सोडवली आणि मोदींच्या कुंडलीमध्ये थोडासा अशुभ काळ आत्ता चालू आहे. राहू केतू आणि यांची भ्रमण आहेत राहू केतूंची त्यांच्यावरून. तर मला असं वाटतंय की डिप्लोमॅटिक ज्या काही हालचाली आहेत किंवा जे बदल आहेत ते आत्ता होतील, पण ऍक्च्युली मंगळ हा कर्क राशीत असल्यामुळे तो नीच राशीत आहे. तो सिंहीत गेल्यानंतर सरकारकडून काही हालचाली किंवा युद्धजन्य परिस्थिती म्हणा किंवा एलओसी किंवा पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो पीओके ताब्यात घेणं किंवा एलओसी क्रॉस करणं किंवा तावरे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे समुद्रातून हल्ला करणं, हे सगळं आत्ता तरी काही ग्रहयोग दिसत नाहीयेत. एक्झॅक्टली आपल्याला त्याविषयी टॅरो कार्डचं काय म्हणणं आहे ते सांगायला आपल्याला आपण गिरी मॅडमना बोलतोय. गिरी मॅडम तुम्ही आहात का? हो आहे सर. हां. तर आहे. हां तुमचा मी स्क्रीन शेअर करणं थांबवतो, तुमचा कॅमेरा ऑन केला तरी चालेल, मी हो तुम्हाला केला. फोकस करतो. केला सर. हां. ओके. नमस्ते. नमस्कार. हां बोला मॅडम. हा आता तर तावरे गिरी मॅडम सरांनी आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत. तर गिरी मॅडम ह्या टॅरोवर त्यांनी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. ते चांगले ज्योतिषी आहेत, वास्तुतज्ञ आहेत, चांगले अभ्यासक आहेत गूढशास्त्रांच्या, त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनेल आहे, आमचे कोलॅबरेशन मेंबर आहेत आणि खूप अभ्यासू आणि सिनियर व्यक्तिमत्व आहेत. प्राध्यापक आहेत म्हणजे त्या कॉलेजला शिकवायच्या. फार त्यांच्या इंट्रोडक्शनमध्ये वेळ न घालता एक उत्तम मार्गदर्शक आपल्याला या चर्चासत्रात लाभलेलं आहे. तर पुण्याहून आपल्याकडे जॉईन झाल्यात स्मिता गिरी मॅडम. मॅडम, आपण जे चर्चेचे विषय दिलेले आणि आपण फोनवर बोलणं झालं त्याप्रमाणे तुमचं वैयक्तिक मत तुम्ही मांडलं तरी चालेल. माईक 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 म्यूट करा, माईक अनम्यूट करा. हा. नमस्कार. हा यासाठी मी सर 22 तारखेची कुंडली म्हणजे 22 तारखेचं कार्ड आधी काढलं. म्हणजे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे 22 तारखेचं कार्ड आलं, 3 ऑफ सोर्ड्स. 3 ऑफ सोर्ड्स म्हणजे हा विश्वासघात. बरं. मग त्याची तयारी अगोदरपासून झालेली होती बा. हो. म्हणजे अचानक झालं होतं अशातला भाग नाहीये. हम्म. त्याच्यानंतर 23 तारखेला, कारण जेव्हा हल्ला झाला त्याच्यानंतरची काय परिस्थिती होती, तर तो 7 ऑफ सोर्ड्स म्हणजे फसवणूक तर झालीच आपली. कारण हम्म. त्यांनी काय केलं, धमाका वाजवला आणि निघून गेले तिथून. हम्म. की त्याच्यानंतर म्हणजे देशामध्ये काय वादळ उठलेलं आहे त्याचा अंदाज घेण्यासाठी, म्हणजे जे काही पलायन केलं त्यांनी, म्हणजे हाती जेवढे लागतील, म्हणजे जवळजवळ 26 ते 27 लोक आपले त्यांनी कामी आणले आणि ते पळून गेले. आणि त्याच्यानंतर सुद्धा 24 तारखेला ज्यावेळेस मोदी सर परत आले, म्हणजे हम्म. त्यांचा परदेश दौरा अर्धवट सोडून, त्यावेळेस जे काही त्यांनी मीटिंग घेतली त्या दिवशी, म्हणजे 24 तारखेला पहाटेची वेळ असेल, त्यावेळेस हाय प्रिस्टेस हे कार्ड आलं पहा 24 तारखेसाठी. हाय ओके. प्रिस्टेस म्हणजे काय, की नियम आणि अटींमध्ये बसून, कारण काळ्या आणि पांढऱ्या पोलमध्ये बसून हाय प्रिस्टेस निर्णय देते पहा. आणि हाय प्रिस्टेस कसा निर्णय देते, तर गुप्ततेने देते. तिच्या मनामध्ये जे काही आहे ते एकदम उघड करत नाही. तिथे त्यांनी सगळ्या आपल्या मंत्र्यांच्या बरोबर चर्चा केली आणि लगेच जी हालचाल करायची ती ओपनली न करता आपण कायद्याच्या चौकटीमध्ये राहून हे करूया, म्हणून त्यांनी हाय प्रिस्टेस हे कार्ड आलं पहा. म्हणजे निर्णय घेतला त्यांनी, निर्णय घेतला नाही असं नाही. आणि त्याच्यानंतर 25 तारखेला नाईट ऑफ वॉन्ड्स म्हणजे ऍक्शन मोडवर आले. पण ही ऍक्शन मोड जगासाठी नव्हती. आधी त्यांनी सगळे मित्रपक्ष एकत्र केले आणि जे काही गुप्त खलबत झाली
किंवा कूटनीती झाली त्याच्याप्रमाणे त्यांनी त्यांची ऍक्शन घेतलेली आहे, पण ती जगजाहीर नाही केली. हा त्याचा अर्थ आहे. कारण पहा, प्रवाहाच्या विरुद्ध हा नाईट चाललेला आहे आणि तो किती स्पीड मध्ये चाललेला आहे. म्हणजे जसं मागच्या वेळेसची घटना घडली आणि त्याच्यानंतर 4 दिवसांनी सगळ्या लोकांपर्यंत ती वार्ता गेली, तसंच आता जर काही करणार आहेत आपले सगळे मिनिस्टर, ते याच पद्धतीने करणार आहे. म्हणून नाईट ऑफ वॉन्ट्स चाललेलं आहे. आता 26 तारखेला जे कार्ड आलेले आहे ते 5 ऑफ कप्स आलेले. 5 ऑफ कप्स म्हणजे जगाला दाखवण्यासाठी, कारण अतिरेकी हल्ला होता हा. असं मोदींनी सगळ्या परदेशी जे कोणी मुख्य लोक आहेत त्यांना आपल्या पाठीशी घेऊन त्यांनी जो निर्णय घेतला, सिंधू नदीचं पाणी, 5 ऑफ कप्स मध्ये नदी दिसतेय, तिथे पूल दिसतोय, म्हणजे नेमकी जलावर कारवाई केली. आणि ती कारवाई करत असताना अगदी शांततेने आणि गंभीरपणे विचार करून केलेली आहे. म्हणजे जे काही आपलं नुकसान झालेलं आहे, कारण 3 ऑफ कप, 3 रिकामे कप झालेले आडवे पडलेले, पण 2 भरलेले कप आहेत. म्हणजे त्यांनी जलावर जे हे निर्णय घेतलेला आहे तो यातून आपल्याला दिसून येतो. पहा, आता त्याच्या पुढचं कार्ड आलेलं आहे 27 तारखेचं, म्हणजे जेव्हा शनी राहूची युती आपल्या ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे झालेली होती त्यावेळेस क्वीन ऑफ क्वीन ऑफ कप्स. आता क्वीन ऑफ कप्स मध्ये काय आहे, ही राणी आहे. म्हणजे भारत मातेच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो गुप्ततेने घेतला गेला, कारण हा एकच कप पहा बंद आहे, बाकीचे सगळे कप उघडे आहेत, पण हा कप मात्र बंद आहे. आणि ही राहणी आपल्यामध्ये हे सगळे निर्णय ठेवून कृती करायचीच आहे, कारण ती ज्या आसनावर बसलेली आहे त्या आसनाच्या खाली पाणीही आहे आणि तिचं आसन दगडी आहे. म्हणजे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय तो अगदी कडेला जाईपर्यंत तो निर्णय होणार आहे. म्हणजे शनी राहू आपलं कार्य योग्य रीतीने पार पाडणार आहे. आता 28 तारखेला क्वीन ऑफ पेंटाकल्स, म्हणजे जेव्हा जेव्हा सार्वमतानी चर्चा होते पहा, कारण एकानेच कोणीतरी निर्णय घेतलेला आहे असातला भाग नाहीये. त्यावेळेस मग रक्षा मंत्री होते, संरक्षण खात्यातले लोक होते, तिन्ही दलाचे लोक होते आणि त्यांनी जन, माल आणि धन या सगळ्याचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला, म्हणून क्वीन ऑफ पेंटाकल्स इथे आली. आता 29 तारखेला पेज ऑफ कप, म्हणजे त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय त्यावेळेस जरी कठीण वाटला तरी यावेळेस 2 कार्ड आली मला, पेज ऑफ कप आणि पेज ऑफ सोर्ड्स. म्हणजे अग्नितत्वाचं एक कार्ड आलं आणि जलतत्वाचं एक कार्ड आलं. ही 2 कार्ड आली. म्हणजे आता जरी या जलाच्या वर झालेला परिणाम आपल्याला दिसलेला नाही लगेच, कारण लोक आपल्याकडचेच लोक जास्त गोंधळ घालतात की मोदी सर करतायत काय आहे म्हणून. ऍक्च्युअली त्यांनी त्यांच्या कार्याला केव्हाच आरंभ केलेला आहे आणि भारतातली परिस्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी त्यांनी या पद्धतीने निर्णय घेतले आणि पुढे पाऊल टाकलेलं आहे. म्हणून हे दोन्ही, कारण पेज हे मेसेज आहेत की मग ते जगासाठी आहेत, भारतासाठी आहे आणि पाकिस्तानसाठी सुद्धा आहेत, किंबहुना आपल्या जवळच्या देशांना सुद्धा आहे. आता पुढचं कार्ड आलेलं आहे क्वीन ऑफ कप्स, हे 29 तारखेसाठी आलेले. म्हणजे क्वीन ऑफ वॉन्ड्स, म्हणजे जो काही निर्णय झालेला आहे त्याचे रिझल्ट आपल्याला 3 मे पर्यंत दिसणार आहेत पहा. म्हणजे 22 तारखेपासून 30 तारखेपर्यंत ही जी सगळी आपल्याला कार्ड्स आलेली आहे त्याचा रिझल्ट आपल्याला, म्हणजे जी ही मोदी सरकारने जलकोंडी केलेली आहे त्याच्यासाठी परत 3 कार्ड आले. म्हणजे पेज ऑफ सॉर्ट्स, म्हणजे आधी चर्चा झाली पण या निर्णयामुळे पाकिस्तान मधले लोक अविचाराने बोलायला लागले, जसं की बिलाल भुट्टो बोलले, त्यांचे संरक्षण मंत्री बोलले, त्यांचे सगळ्या मिनिस्टरनी आपल्या सगळ्या फॅमिली परदेशात पाठवून दिल्या पहा. म्हणजे
तो पेज ऑफ सॉर्ट्स म्हणजे जनतेचं काही का होईना तिथे त्यांचा जरी त्यांच्यावर काही बिजली तरी त्यांना त्याच्याशी कर्तव्य नाही, म्हणून त्यांनी हे कार्ड आलं. आता भारतामध्ये काय परिणाम झाला तर द वर्ल्ड म्हणजे जिथून सुरुवात झाली, कारण द वर्ल्ड हे गुरुतत्वाखाली येणारं कार्ड आहे पहा. आणि गुरुतत्वाखाली म्हणजे झिरो पासून सुरू होऊन परत झिरो पर्यंत जाणार आहे. आणि जेव्हा गुरुतत्वाचं कार्ड आहे त्यावेळेस सारासार विचार करून जो निर्णय घेतलेला आहे आणि तो अंतिम निर्णय घेतलेला आहे, त्याचा रिझल्ट हा नक्की येणार आहे. थोडा उशिरा येईल इतकंच, पण आपल्याला जसं ते सर्जिकल स्ट्राईक झालं होतं की 15 दिवसांनी आपल्याला तो निर्णय कळणार आहे, तसंच या वर्डचा निर्णय हा आपल्याला तेव्हा कळणार आहे आणि तेव्हा रिझल्ट दिसणार आहे. आता भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम आहे तर त्याच्यासाठी हे 8 ऑफ पेंटॅकल आले. म्हणजे आधी आपण आपली अर्थव्यवस्था स्थिर करून घेतली, त्याच्याकडे फुल कॉन्सन्ट्रेशन दिलं. म्हणजे शेअर जरी मार्केट खूप खालीवर होत असलं तरी सुद्धा आर्थिक स्थिती आपली आवाक्यात आणून मग त्याच्यावर कार्य करण्याचं भारत हा निर्णय घेत आहे. आता पुढचं क्वीन ऑफ कप साठी आलेलं म्हणजे भारतावर काय परिणाम झाला त्याचा आणि पाकिस्तानवर काय, म्हणजे या दोघा देशांच्या संबंधावर काय काय परिणाम झाला. तर भारतामध्ये ज्या वेळेस हा निर्णय झाला त्यावेळेस सारखी परिस्थिती होती, कारण परदेशातले सगळे मुख्य नेते हे आपल्या बाजूनी होते, कारण अतिरेकांचा हल्ला हा कोणालाच नको आहे. म्हणजे तोच एक मुद्दा, तोच एक अजेंडा धरून मोदी सरकारनी आपल्या बाजूनी सगळ्या जगाला वळवून घेतलंय. म्हणजे जी काही आपण कारवाई करू ती कायद्याच्या चौकटीत असणार आहे असं. म्हणून जरी लोकांना आवडला नाही परदेशातल्या तरी सुद्धा हे जे सक्सेस होणार आहे ते भारताच्या दृष्टीने. तर पाकिस्तानच्या दृष्टीने काय आलेलं आहे 3 ऑफ पेंटॅकल्स. म्हणजे ऑलरेडी पाकिस्तान हे आर्थिकदृष्ट्या डामाडोल झालेलंच आहे, पण तरी सुद्धा आता त्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे की ज्यांच्याकडे ते हात पसरतील ते कोणीच त्यांना मदत करणार नाहीये, म्हणून हे 3 ऑफ पेंटॅकल्स त्यांना आलेले. त्याचप्रमाणे आता भारताच्या आपल्या व्यापार उद्योगांवर काय परिणाम होणार आहे त्याच्यासाठी हर्मिट हे कार्ड आहे. कारण ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपल्याला प्रगतीसाठी पुढे जायचंच आहे, कारण या सगळ्यावर मात करून भारताला त्याचं व्यापारी धोरण हे स्थिर ठेवायला पाहिजे. म्हणजे अनुभवातून या कूटनीतीतून आलेलं हे जे काही निर्णय आहेत, कारण या हर्मिटच्या हातामध्ये त्याच्या उंचीपेक्षा जास्त काठी आहे. म्हणजे हा अनुभव आणि त्याचा करायचा उपयोग हा योग्य ठिकाणी झालेला आहे. त्याचप्रमाणे हर्मिटच्या हातामध्ये असलेला दिवा हा 6 तारांकित आहे की ज्याच्यामुळे सगळीकडेच उजेड पडतोय. म्हणजे जो काही निर्णय घेतलेला आहे तो आपण योग्य तऱ्हेने पार पाडणार आहोत. आता ही सगळी परिस्थिती ज्या वेळेस आपण पाहतो त्यावेळेस भारत आणि पाकिस्तान मधले संबंध याच्या नंतर कसे राहतील तर पाकिस्तानसाठी द फूल आलं. द फूल म्हणजे काय, अविचाराने निर्णय घेण्याची वृत्ती. कारण आता ते भांबावून गेलेले, नेमकं काय करायचं म्हणजे सुरुवातीचं पाऊल कुठे टाकायचं याचा त्यांना अंदाज येत नाहीये. त्यामुळे पाकिस्तानाचे संबंध जगाशी तर बिघडलेलेच आहेत, पण विचारामध्ये सुद्धा विस्कळीतता आहे. आणि तेच भारतामध्ये मात्र आपल्याकडे शेअर बाजारावर त्याचा परिणाम थोड्या काळासाठी झाला, पण एकदा स्थैर्य आल्यानंतर आपल्याकडे शेअर बाजारामध्ये चढ उतार हा जरी राहिला तरी तो योग्य रीतीने होणार आहे. म्हणजे एकदम खाली परत बाजार जाणार नाही, तो जो सस्टेन होईल तो योग्य पद्धतीने होईल. कारण बाजाराची पूर्ण स्थिती ही पेंटॅकल्सवर अवलंबून आहे पहा, किंवा सोन्यावर अवलंबून आहे. तर सोन्याच्या संदर्भामध्ये सोन्यावर काय परिणाम होणार आहे त्याच्यासाठी हे जस्टिस कार्ड आलेले पहा. या जस्टिस कार्ड मध्ये काय आहे की एका पेल्यातून पाणी दुसऱ्या पेल्यामध्ये जात आहे आणि
जो ती व्यक्ती किंवा हा देवदूत जो उभा आहे तो सगळे आशीर्वाद घेऊन उभा आहे पा, आणि त्याचा एक पाय पाण्यात आहे, म्हणजे त्यांनी बॅलन्स केलेला आहे. म्हणजे सोन्यावर होणारा परिणाम थोडस कमी जास्त होईल, पण खूप मोठा फरक पडणार नाही. किंबहुना सोनं आणखीन जोरात वाढणार आहे. आणि ते पुढे ती टेम्परन्सचं कार्ड हे 14 नंबरचं आहे, म्हणजे 5 महिने ही वाढ सततच होत राहणार. हे टेम्परन्सचं कार्ड दाखवत. आणि भारतातला येणारा काळ हा टू ऑफ वँड्सचे कार्ड आले. टू ऑफ वँड्स म्हणजे काय आहे की आतापर्यंत आपण कृती केलेली आहे, आपली आर्थिक स्थिती पाहिलेली आहे, आपण जो व्यापार केलेला आहे तो चांगला आहे. फक्त आपण आता त्याचं वेट अँड वॉच करतोय की याचे निर्णय काय होणार आहे आणि जगावर त्याचा काय परिणाम होणार आहे. म्हणजे आपली आर्थिक संपन्नता आता वाढेलच, म्हणजे जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती असून सुद्धा आपल्याला जे काही यश मिळवायचे ते आपण मिळवलेले आहे. आता ज्या वेळेस एक ही मिनिट मॅडम. परिस्थिती आता किती काळ राहणार आहे, म्हणजे भारतामध्ये पुढचा वेध कसा राहणार आहे. म्हणजे 2025 मध्ये क्वीन ऑफ सोर्ड्स आली. क्वीन ऑफ सोर्ड्स म्हणजे काय आहे की जे वायुतत्वाचं कार्ड आलेलं आहे, वायुतत्वातलं जे पॉवरफुल कार्ड आहे, असं कार्ड आलेलं आहे की ज्याच्यामुळे जे निर्णय घेतले जातील ते फक्त आपल्या देशासाठीच नाही घेतले जाणार, तर परदेशातल्या देशांसाठी युद्धजन्य परिस्थितीसाठी सुद्धा वेट अँड वॉच करून घेतले जाते. तर 2026 मध्ये, कारण तेव्हा पहा बुध बदलणार आहे आणि तो बुध व्यापाराला योग्य होणार आहे. म्हणजे तेव्हा 4 ऑफ पेंटॅकल, म्हणजे आपण आपली स्थिती स्थिर ठेवणार आहोत आणि ती स्थिर स्थिती ठेवूनच आपण पुढच्या मार्गाला लागणार आहोत. त्यामुळे जो काही निर्णय आपल्याला घ्यायचा आहे तो अतिशय काळजीपूर्वक आणि योग्य तऱ्हेने घेणार आहे आणि आपली आर्थिक स्थिती भक्कम करून मग त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. 2027 मध्ये चॅरिएट हे कार्ड आलेले. चॅरिएट म्हणजे काय आहे, युद्धासाठी सज्ज झालेला सेनापती, की जो प्रत्यक्ष युद्धाला तयार झालेला आहे. म्हणजे 2027 नंतर प्रत्यक्ष युद्धामध्ये भारत उतरण्याची शक्यता आहे. मग त्यावेळेस स्ट्रेंथ हे कार्ड, म्हणजे फुल शक्तीनिशी भारत त्या युद्धामध्ये उतरेल. कारण स्ट्रेंथ मध्ये सिंहासारखा जो प्राणी, हिंस प्राणी आहे, त्याच्यावर सुद्धा त्याला पाळीव प्राण्यासारखं वर्तन करायला लावणार हे कार्ड आहे. म्हणजे 2028 साली भारताची स्ट्रेंथ, सशक्त भारत हा म्हणूनच ओळखला जाईल. 2029 मध्ये पुन्हा विरोधी कारवाया वाढतील पा, आणि 5 ऑफ सोर्ड्स त्यावेळेस आलेले. म्हणजे परत काहीतरी अशा कारवाया होतील, कारण जे जे लोक असंतुष्ट असतील किंवा जे देश असंतुष्ट असतील ते काहीतरी कुरापती करतील आणि शस्त्र टाकून निघून जातील. 2030 मध्ये मात्र 6 ऑफ सोर्ड्स, म्हणजे सगळा प्रवास जो असेल तो पूर्ण झालेला असेल आणि त्यावेळेस आपले निर्णय, म्हणजे भारताच्या निर्णयांचा विचार सर्व जगाला करावा लागेल. आणि तिथे किंग ऑफ कप, म्हणजे भावनांवर आधारित, कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने निर्णय भारत त्या बाजूनी देईल. आणि किंग ऑफ सोर्ड्स म्हणजे यश आणि कीर्ती ही भारताच्या बाजूने येईल. त्याच्यासाठी 25 पासून 30 ते 31-32 पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार. अशी ही कार्ड सगळी आलेली आहेत आणि याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे, आपल्या आर्थिक स्थिती कशी चढ उतार होणार आहे, शेअर्स मध्ये काय परिणाम होणार आहे, दोन्ही देशांच्या ह्याच्यावर कसा परिणाम होणार आहे आणि जग त्या दृष्टीने त्या पद्धतीने कसं बघणार आहे. म्हणजे 2026 मध्ये पीओके आपल्याकडे आलेलं असेल, कारण आत्ता जी कृती होणार आहे 2025 मध्ये 3 महिन्यामध्ये आपल्याला रिझल्ट दिसतील. म्हणजे असं माझं प्रेडिक्शन आहे.
नाही, तर आता मला एक तुम्हाला प्रश्न असा विचारायचा हा आहे की आपण आता जे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीला जे हाय प्रिस्टेस कार्ड आलेलं त्याप्रमाणे आपल्याला 50% निर्णय सांगितले जात नाहीयेत हो आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच मीडियाला सांगितलं जातंय. तर ऍक्च्युअल जे आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच घडतंय की स्ट्रॅटेजिक डिसिजन किंवा डिप्लोमॅटिक डिसिजनवरच आता आपण खेळतोय. तर या 2-4 महिन्यामध्ये काही ज्याला आपण म्हणतो की सर्जिकल स्ट्राईक किंवा काही अशा प्रकारचे काही वातावरण आहे का किंवा काही घडणार आहे का तसं? हो 2026 ला आपल्याला जे कार्ड आलंय ना सर. 26 मध्ये पण म्हणजे 25 मध्ये नाही आहे काही. हा नाही 25 हा अस्थिरच जाणार आहे. पण हे 3 महिने कारण हे पहा सांगते की ज्या वेळेस 3 ऑफ कप्स आणि 3 ऑफ पेंटॅकल्स आलेले आहे. हम्म. ते केव्हा आलेलं आहे? 27 तारखेला काहीतरी कृती झालेली आहे की जी आपल्यापर्यंत नाही आलेली. ओके. हा किंवा तीन थ्री ऑफ महिन्यांनी पण होऊ पेंटॅक शकते अजून. काय किंवा 3 महिन्यांनी होऊ शकते म्हणजे मे हा जून 3 महिन्यांनी जुलैमध्ये. पण होऊ शकते. हा. हा. म्हणूनच जे 3 महिन्यानंतरचं कार्ड म्हणलंय मी हम्म. की हर्बिटनी सांगितलेलं आहे हो. की वेट अँड वॉच केल्यानंतर म्हणजे आता जसं 27 तारखेला जी काही कृती झालेली असेल त्याचे हम्म. रिझल्ट आपल्याला 3 महिन्यांनी डिक्लेअर होतील आणि तेव्हा पीओके नक्की आपल्याकडे आलेलं असतं. ओके. म्हणजे 2025 संपता संपता आपल्याकडे ही गुड न्यूज नक्की असेल. धन्यवाद, धन्यवाद मॅडम. खूप छान. आपण प्रत्येक घटनेसाठी आणि प्रत्येक तारखेसाठी तुम्ही वेगळं कार्ड काढलं आणि मला वाटतंय की एक वेगळी टॅरोद्वारे तुम्ही प्रत्येक प्रश्नाला वाव दिला, प्रत्येक प्रश्नाला तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केला. तर धन्यवाद गिरी मॅडम. आपण थँक्यू सर. कन्क्लुजन करायचंय आणि त्याचबरोबर नंतर आपण सगळ्यांकडून शंका समाधानाला पण बघणार आहे. पण तत्पूर्वी आपल्याबरोबर मंगेश इनामदार जॉईन झालेत का बघूया. हा अन्यथा मग आपण हो सर, रावसाहेबांचं. झालंय. झालंय. ओके. झालंय. हां, ठीक आहे. तर मंगेश आपल्याबरोबर जॉईन झालाय. मंगेश हा एक आपल्याकडे ज्योतिष चांगला अभ्यास करतो आणि वास्तूचा विद्यार्थी आहे आपला. आपल्या बऱ्याचशा कार्यशाळांना असतो तो. तुझा स्पीकर तू हे कॅमेरा ऑन करणार आहेस का? करतो, काय हरकत नाही मला. हां. तर अं, मंगेश हा आपल्याला साताऱ्याच्या जवळ, साताऱ्यामध्ये राहतो आणि सातारा जवळ त्याचं प्रॅक्टिस आहे आणि तो नियमितपणे पौरोहित्य त्याचबरोबरीनं ज्योतिष वास्तू कन्सल्टिंग चालू असतं. मी त्याला सांगेन की त्यानं प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून जे काही आपले विषय आहेत त्यांच्याविषयी त्यानं प्रकाश टाकावा. नमस्कार सर, धन्यवाद. तर प्रथम मी परवा एक कुंडली आपल्या ग्रुपवर पाठवली होती, प्रश्न कुंडली. हो. माग जे हल्ले झाले त्या हो. हल्ल्यानुसार तो 24 ते 48 तासात मोदी साहेबांनी त्याची प्रत्युत्तर दिली होती आणि ह्या हल्ल्याचं सुद्धा काहीतरी इतक्या क्विकली ऍक्शन होईल असं वाटलं होतं, पण झालं नाही. 22 तारखेपासून 25 तारखेपर्यंत काही ऍक्शन मोडमध्ये, म्हणजे जसं प्रत्युत्तर आपण म्हणतो की सैनिकीय प्रत्युत्तर काही दिलं गेलं नाही. त्यामुळं 25 तारखेला सकाळी साहजिकच प्रश्न पडला की आता ह्याचं उत्तर कधी दिलं जाईल. तर मी काल 22 तारखेला प्रश्नकुंडली सकाळी मांडली होती. ती मेष लग्नाची बसली होती. आता प्रश्नकुंडली प्रत्येक वेळी बदलली जात नाही. त्याच प्रश्नकुंडलीवर मी प्रेडिक्शन दिलं होतं 29 तारखेला पहाटे ह्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल, पण ते उत्तर निश्चित चुकलं. आता उत्तर का चुकलं आणि पुढचं काय स्थिती आहे, तर विषय असा आहे की प्रश्नकुंडली वेळी मीन राशीत चंद्र होता आणि मीन राशीमध्ये बुध सुद्धा आहे. तर बुध ज्यावेळी येतो त्यावेळी कृष्णमूर्तींच्या ह्याच्यानुसार 1, 2 किंवा 3 उत्तर द्यावी लागतात, कारण बुध एक उत्तर बरोबर येऊ देत नाही. तर 29 तारखेचं त्यावेळेचे शासक ग्रह प्रश्नकुंडली ज्यावेळी 25 तारखेला सकाळी मी घेतली, LSRD म्हणजे लग्न स्वामी मंगळ होता, नक्षत्र स्वामी गुरु होता, राशी स्वामी सुद्धा गुरु होता आणि दिनस्वामी शुक्र होता आणि लग्नी रवी असल्यामुळे रवीचा विचार केला गेला. पण आज सकाळी सूर्योदयाला रवीच्या कृत्तिका नक्षत्रातून वृषभ राशीतून चंद्रभ्रमण चालू होतं, त्यावेळी ही घटना घडेल असा एक अंदाज मांडला होता, पण तो अंदाज नक्कीच फॉल ठरला. आता
पुढच्या 2 साखळ्या या प्रश्नकुंडलीवर मी मांडलेल्या आहेत. पण त्यातली सुद्धा अगदी इफेक्टिव्ह कुठली साखळी खरी बसेल त्या विषयावर आपण बोलू. 2 नंबरची साखळी आहे ती उद्या संध्याकाळी आणि परवा दिवशी सकाळी म्हणजे वृषभ राशीतल्याच मृग नक्षत्रावर हा प्रकार होईल, म्हणजे याचं प्रत्युत्तर दिलं जाईल असं एक आपल्याला या LSRD नुसार म्हणावं लागेल. आणि नाही तर तिसरी घटना 10 मे रोजी, 9 मेच्या रात्री आणि 10 मेच्या सकाळी कन्या राशीत आणि तुळ राशीत चित्रा नक्षत्रात चंद्राचं भ्रमण होईल. त्यावेळी ह्या प्रश्नाचं प्रत्युत्तर किंवा झालेल्या भ्याड हल्ल्याचं प्रत्युत्तर आपलं शासन निश्चित त्यांना देईल. आता हे असं का वाटतंय किंवा LSRD तर मी आता सांगितले. आता मी मागे एकदा सरांनी आपल्या एक शास्त्रज्ञ अंतराळात गेले होते त्यावेळी ते परत कधी येतील म्हणून प्रश्न, सुनीता विल्यम परत भूत आपल्या मायभूमीला कधी येतील असा प्रश्न होता. आणि त्यावेळी कर्क लग्नाची कुंडली सरांनी शेअर केली होती. तर मातृभूमी मायभूमी ही चतुर्थात बघितली जाते. कर्क लग्नाच्या कुंडलीनुसार चतुर्थात तूळ रास पडली होती. त्या तूळ राशीतून ज्यावेळी विशाखा नक्षत्रातून चंद्राचं भ्रमण होईल त्यावेळी त्या मातृभूमीला परततील असं त्यावेळेच्या LSRD नुसार मी उत्तर दिलं होतं. ते साधारण मी 1 महिन्यातलं उत्तर दिलं होतं, ऑगस्टच्या एंडिंगला येतील. ते नक्कीच तेही फॉल ठरलं होतं. पण त्या ज्या दिवशी आल्या त्यावेळी तूळ राशीत विशाखा नक्षत्रात चंद्र असतानाच त्यांचं भूतलावर किंवा आपल्या मातृभूमीला मायदिशी त्या परतल्या. इतके LSRD ची उत्तर व्यवस्थित 100% बरोबर येतात, पण अंदाज किंवा आपण कुठली साखळी निवडतोय हे फार महत्वाचं असतं. तर मी काही याच्यावर थोडे प्रेडिक्शन लिहिलेले आहेत. आता तुम्हाला थोडेसे त्या घटना सांगतो की मी सकाळी पहाटेच होईल असं का म्हणतोय. LSRD मध्ये रवी आहे. त्यावेळी LSRD मध्ये रवी उपस्थित असतो त्यावेळी होणारं कर्म हे ब्रह्ममुहूर्तापासून 12:30-1 पर्यंत होईल, ज्यावेळी सूर्याचं तेजीचा कालखंड असतो 12, 12:30, 1 पर्यंत किंवा द्वापर संध्येपर्यंत ते घडेल असं म्हणता येतं. आणि ज्यावेळी LSRD मध्ये चंद्र येतो त्यावेळी ते साधारण दुपारी 3 नंतर ते संध्याकाळी रात्री 12, 12:30, 1 किंवा ब्रह्ममुहूर्तापर्यंत जी आपण रात्र म्हणतो त्या रात्रीच्या कालखंडात हे घटना घडतील असं म्हणलं जातं. आता ज्यावेळी मी प्रश्नकुंडली घेतली त्यावेळेच्या प्रश्नकुंडलीनुसार किंवा हा हल्ला ज्या दिवशी झाला 22 तारखेला, 22 तारखेला आपण वास्तविक बघितलं तर नक्षत्र चंद्र धनिष्ठ नक्षत्रातून भ्रमण करत होता. मग त्यावेळी शनी राहू युतीचे परिणाम झाले का, तर निश्चित झाले. आपण बघायला म्हणजे जर बघितलं तर मंगळ हा शनीच्या पुष्य नक्षत्रातून भ्रमण करतोय आणि मंगळ नक्षत्र स्वामी स्वतः फळ न देता त्याच्या ग्रह त्याच स्वतः फळ न देता त्याच्या नक्षत्र स्वामीनुसार फळ देतो. तर शनी राहू युतीचेच परिणाम हे होते. 22 तारखेला धनिष्ठ नक्षत्रात मंगळाचं फळापेक्षा जास्त शनी राहूचीच फळं मिळाली. दुसरी घटना, रवी आणि केतू हे एकमेकाच्या नक्षत्रात आहेत. रवी अश्विनी नक्षत्रात आणि केतू उत्तरा नक्षत्रात. आणि यांची स्थिती बघितली तर रवी लग्नी आहे आणि केतू षष्ठात आहे, षडाष्टक योगात आहे ते. तर रवी हा पुरुष तत्वाचा कारक आहे. ज्या हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये मोस्टली पुरुषांना टार्गेट जास्त केलं गेलं आणि प्रत्येकाला सिंह राशीचा मालक रवी आहे. सिंह रास धर्म त्रिकोणातली आहे. धर्म विचारून निर्गुण हत्या करण्यात आली किंवा भ्याड हल्ल्यानं हे प्रकार करण्यात आले. आता पुढचं जे केतूचं भ्रमण सिंह राशीत येणार आहे किंवा आता दीप्तांशात केतूची फळं सिंह राशीचीच चालू झालीत म्हणावं लागतील. सिंह राशी कला, खेळ, करमणूक, पर्यटन ह्याच्याशी रिलेटेड आहे. तर ह्याचे सगळ्याचे इफेक्ट ह्या स्थितीवर होतील. केतू रवी हे विद्युत म्हणजे आपण ज्याला लाईट वगैरे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, विद्युत निर्मिती केंद्र ह्याच्याशी रिलेटेड बघितले जातात.
तर येणाऱ्या 18 महिन्यात जिथं केतूचं भ्रमण सिंह राशीतनं होईल, 18 महिन्यात खेळ खेळाशी संबंधित तक्रारी किंवा त्यामध्ये काहीतरी मोठे प्रॉब्लेम क्रिएट होण्याचे चान्सेस दिसत आहेत. शिवाय विद्युत निर्मिती केंद्र या ठिकाणी अपघात, हल्ले किंवा असे काही संकेत किंवा काही तिथं अनहोनी घडण्याचे चान्सेस, या युद्धात ब्लॅकआउट म्हणजे रात्रीच्या पूर्ण लाईट बंद करण्याची वेळ येण्याचे चान्सेस जास्त आहेत. पुढचं 18 महिन्याचं केतूचं भ्रमण सिंह राशीतलं, आणि त्यातल्या त्यात हे जे आता मी सांगितलं 2 नंबरची साखळी की मकर राशीत, सॉरी, तुळ राशीतलं जे भ्रमण आहे, कन्या आणि तुळ राशीत चित्रा नक्षत्रातून जे चंद्राचं भ्रमण होणार आहे, माझं वैयक्तिक मत असं आहे की या भ्रमणात हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल. कारण प्रश्नकुंडली जी बघितली होती, मेष राशीची, त्याच्याबरोबर सप्तमातून चंद्राचं भ्रमण होणार आहे. सप्तम स्थान हे उघड युद्धासाठी बघितलं जातं. तर तिथं या हा हल्ला होईल किंवा याचं प्रत्युत्तर दिलं जाईल असं मला 100% वाटतंय. की कोणत्या दिवशी, दुसरी एक्झॅक्ट सुद्धा कोणत्या दिवशी? एक्झॅक्ट 9ची रात्र आणि 10 उजाडता कालखंड. बर. मे म्हणजे महिन्यामध्ये. 10 मे, हा, चित्रा हम्म. नक्षत्रातून भ्रमण. हा हा जो कालखंड आहे तिथं 100% याचं प्रत्युत्तर दिलं जाईल. कारण त्या प्रश्नकुंडलीला मॅच होणारी ती स्थिती आहे. बघितलं आपण की मेष लग्नाची कुंडली मी आपल्या ग्रुपवर शेअर केलेली आहे, आणि मीन रास व्ययात आहे. त्यावेळी चंद्र व्ययातून भ्रमण करत होता आणि रवी लग्नातच आहे. तर प्रत्युत्तर हल्ला उघड, जे युद्ध आहे आता होणारं जे आहे ती उघड युद्धच होणार आहे. छुपा हल्ला किंवा जाऊन सर्जिकल स्ट्राईक करून माघारी आले आणि पुढच्यांना कळालं नाही असं काही होणार नाहीये. जे होईल ते उघडच होणार आहे. तर सद्यस्थिती पाहता हे 9-10 मेला याचं प्रत्युत्तर दिलं जाईल. आणि ह्याचे पडसाद मात्र 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत फार तीव्रतेनं जाणवतील सगळ्यांना. कारण त्यावेळी सिंह राशीतून रवीचं भ्रमण होणार आहे, म्हणजे केतूवरून रवीचं भ्रमण होणार आहे. त्यावेळी 15 सप्टेंबर नंतर याची कुठंतरी शिथिलता थोडीशी जाणवेल, असं माझं या प्रश्नकुंडलीनुसार तरी प्रिडिक्शन मला जे जाणवलं मी शेअर केलंय. पण बघूया काय कसं हे होतंय ते. तर धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मंगेश. तुझ्या म्हणण्यानुसार एक 9 ते 10 तारखेला तुझं मत असं आहे की जास्तीत जास्त हा अटॅक होण्याची होप्स आहेत. किंवा होप्स आहेत. शक्यता जास्त आहे त्याची, त्याला प्रत्युत्तर हा, देण्याची. अटॅक म्हणण्यापेक्षा प्रत्युत्तर म्हणू आपण, किंवा काही प्रत्युत्तर कॉम्बिंग प्रत्युत्तर. ऑपरेशन वगैरे किंवा काही मोठ्या प्रमाणात कारवाया वगैरे होण्याची शक्यता आहे. तर आपल्याबरोबर हो. रावसाहेब नागरगोजे जॉईन झालेत. न्युमरोलॉजी, ज्योतिष, वास्तू या विषयावर ते अभ्यास करतात, आणि पुणे तिथं त्यांचं कन्सल्टिंग आहे, ऑफिस आहे. तर नागरगोजे सर तुम्ही आहात ना? आहे आहे. ओके, हां. तर मी त्यांना आता विनंती करतो की त्यांनी या चर्चासत्रामध्ये आपण जे विषय दिलेत त्याला अनुसरून त्यांचं मत व्यक्त करावं. गुरुवर्य बेरे सर, त्यानंतर आजच्या चर्चेमधील पूर्वीचे वक्ते तावरे सर, गिरी मॅडम आणि आत्ताचे वक्ते या तिघांनाही धन्यवाद देतो, सरांचे आभार मानतो. आणि भारतावर पहलगाम मध्ये झालेला हल्ला 22 एप्रिल 2025, याचा विचार ज्या वेळेला करतो आपण त्यावेळेला तो विचार करत असताना स्वतंत्र भारताची जी तारीख आहे 15 ऑगस्ट 1947, 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्री इंग्रजांचा झेंडा उतरला गेला आणि आपला तिरंगा फडकला दिल्लीमध्ये. 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वतंत्र झालो. आणि राज्यघटना जी मिळाली आपल्याला, ती राज्यघटना मिळाली 26 जानेवारी 1950. 15 ऑगस्ट 1947 या तारखा जर विचारामध्ये घेतल्या तर तिथे ड्रायव्हर येतो 6, कंडक्टर येतो 8,
आणि 26 जानेवारी 1950 ही जर तारीख घेतली तर तिथे ड्रायव्हर येतो 8 आणि कंडक्टर येतोय 6. म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर किंवा कंडक्टर आणि ड्रायव्हर यांची कॉम्पॅबिलिटी जी आहे ती दोन्हीकडे सारखीच. 15 ऑगस्टची कुंडली असो, 15 ऑगस्टची तारीख असू द्या किंवा 26 जानेवारीची असू द्या. मग अशा वेळेला मागील काही घटनांचा जर आढावा घेतला तर पुढचे आडाखे बांधायला सोपं जातं असं मला वाटतं, किंवा ते कदाचित माझं अज्ञान असू शकेल. पण यापूर्वी चीनचा हल्ला असेल, भारताचं पाकिस्तान बरोबर झालेलं युद्ध असेल आणि नोटबंदी असेल, कारण आपण शेअर्स मार्केट आणि शेअर्स मार्केटमुळे किंवा आर्थिक परिणाम सुद्धा काय होतील हाही विषय याच्यामध्ये ठेवलेला आहे. हे एकमेकामध्ये गुंतागुंती करणारे विषय आहेत. हे वरवर वाटतं तेवढा सोपा विषय आपल्याला नाहीये. त्याच्यानंतर प्रश्नकुंडलीने हा विषय सोडवण्याचा प्रयत्न करणं अतिशय कौतुकास्पद आहे. परंतु त्याचबरोबर मेदनीय भविष्य, सार्वजनिक घटना ज्या घडतात, देश पातळीवरती ज्या घटना घडतात किंवा दोन देशामधील संबंधावरती ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला मेदनीय भविष्य आणि मेदनीय घटना ग्रहांची जोडणी ही मेदनीय पद्धतीने केली तर ती आणखी जास्त फलदायी ठरेल किंवा निर्णायक पर्यंत जायला संयुक्तिक ठरेल. आणि दरवर्षी सर्वसाधारण 14 किंवा 15 एप्रिलला रवी मेष राशीमध्ये संक्रमण करतो. आणि मेष संक्रमण हे नेहमी अशा घटनासाठी ग्राह्य धरलं जातं. आणि यासाठी सुद्धा आधार जो घेतलेला आहे तो मी मारटकर सरांची जी कुंडली आहे किंवा मारटकर सर दरवर्षी मला वाटतं गेल्या 20 वर्षापासून रवीचं जे मेष संक्रमण आहे त्या मेष संक्रमणावरतीही नंतर वर्षभराच्या 12 अमांत कुंडल्या मांडून मेदनीय भविष्य देशाच्या पातळीवरती चांगल्या घटना आणि दुर्दैवी घटना या दोन्ही घटनासाठी वर्तवत असतात. चालू वर्षी 14 एप्रिल 2025ला रात्री 3:22 रवीचं मेष राशीमध्ये संक्रमण झालेलं आहे. आणि ती कुंडली आहे कुंभ लग्नाची. त्या कुंडलीमध्ये बुध, राहू, शुक्र, शनी आणि नेपच्यून हे 5 ग्रह द्वितीय स्थानामध्ये येतात. आणि तिथे मात्र मंगळ हा 6ष्ठ स्थानामध्ये गेलेला आहे. मंगळ हा शत्रूच्या स्थानामध्ये गेलेला असून त्या वेळेला चंद्राचं भ्रमण हे स्वाती नक्षत्रामधून आहे. आणि स्वाती नक्षत्र हे राहूच आहे. इकडे अंकशास्त्रामध्ये 4 हा अंक राहूचा आहे. तिकडे चंद्राचं भ्रमण राहूच्या नक्षत्रामधून आहे. त्यानंतर द्वितीय स्थानाच्या नंतरचं शेजारचं स्थान आहे मेष तृतीयामध्ये. आणि मेषेचा स्वामी मंगळ आहे. आपले शेजारी हलकट आहेत चीन आणि पाकिस्तान. याच्यावर काही वेगळं मत असायचं कारण नाही, कारण चीन आणि पाकिस्तान याच्या पूर्वी वारंवार भारतावरती कुरुघड्या करत आलेले आहे, भारताने चोख उत्तर दिल्याच्या नंतर सुद्धा. आणि मग अशा वेळेला त्या तारखा जर पाहिल्या आपण तर तारखा पाहत गेल्याच्या नंतर 3 डिसेंबर 1971ला भारत पाक युद्धाचा आरंभ झाला. दुसरी तारीख जर पाहिली आपण तर 6 सप्टेंबर 1965ला भारताचा आणि पाकचं युद्ध झालेलं आहे. त्यानंतर युद्ध जरी नसलं तरी अघोषित युद्ध किंवा भारताला त्रास देण्याची जी भूमिका आहे अतिरेक्याकडून आणि अतिरेक्यांना पाठबळ कुणाचं आहे हे झाकून राहिलेलं नाहीये. 24 एप्रिल 1993ला दिल्लीवरून श्रीनगरला निघालेलं जे बोईंग 737 विमान होतं याचं अपहरण केलं. 24 डिसेंबर 1999ला काठमांडूवरून नवी दिल्लीसाठी येणारं जे विमान होतं त्या विमानाचंही पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनीच अपहरण केलं. त्यानंतर देशावर परिणाम करणारी घटना पुढची 25 जून 1975ला आणीबाणीची घोषणा झाली. या घोषणा झाल्याच्या नंतर आपण कारगिलचं युद्ध सुद्धा पाहिलेलं आहे. तर कारगिल हे 3 मेला खऱ्या अर्थाने पडद्या पाठीमागच्या ज्या हालचाली आहेत ह्या 3 मे 1999ला सुरू झाल्या आणि 26 जुलै 1999ला ते युद्ध समाप्त झालं होतं. 15 ऑगस्ट 1947
ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला 15 ऑगस्ट 1947 ड्रायव्हर 6 आणि कंडक्टर 8 आहे. 3/12/1971 आणि 6 सप्टेंबर 1965 या दोन जुन्या घटनांचा पुढील काळासाठी जर आढावा घेऊन पुढचे अंदाज बांधायचे असतील तर 3/12/1971 पर्सनल इयर 5, पर्सनल मंथ 8 आणि पर्सनल डे 2 वर आलेला आहे. 2 आणि 8 हे जसे एकमेकाचे शत्रू आहेत तसं इथं ड्रायव्हर आणि कंडक्टर 6 आणि 8 आहेत आणि त्याला 8 आणि 2 हे दोन्ही पूरक नाहीयेत. त्यानंतर 1965 ची जर परिस्थिती पाहिली तर 6 सप्टेंबर 1965 भारतासाठी स्वातंत्र्याची तारीख जर धरली तर पर्सनल इयर 8 वर येतोय, पर्सनल मंथ 8 वर येतोय आणि पर्सनल डे मात्र 5 वर होता. त्यामुळे भारत पाक युद्धामध्ये त्यावेळेला भारत जिंकला, परंतु भारत जिंकल्याच्या नंतरही ताश्कंतचा जो करार झाला त्या ताश्कंतच्या करारामध्ये किंवा नंतरचे जे परिणाम आहेत काय झाले पंतप्रधानांच्या बाबतीमध्ये ते आपण पाहिलेले ह्या दोन्ही 8चा परिणाम आहे. तिथं पर्सनल इयर 8 आणि पर्सनल मंथ 8 वरती आहे आणि इकडे 15 ऑगस्ट 1947 ची जी तारीख आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हर कंडक्टर 6-8 आहेत. 24 एप्रिल 1993 या दिवशी जे अपहरण झालं विमानाचं तर त्या विमानाच्या अपहरणामध्ये पर्सनल इयर 9, पर्सनल मंथ 4 आणि पर्सनल डे 1 होता. म्हणजे परत इथे राहूचा परिणाम आपल्याला जाणवतो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी एक कन्क्लुजन असं काढता येईल की 2, 8, 4 हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रभाव टाकतात त्या वेळेला भारताच्या बाबतीमध्ये दुर्दैवी घटना घडत आलेल्या आहेत किंवा अतिरेकाकडून, शेजारी राष्ट्राकडून, आतंकवाद्यांकडून किंवा अंतर्गत. आता इथे 14 एप्रिलची जी कुंडली पाहिली मेष संक्रमणाची तर त्याच्यामध्ये चतुर्थामध्ये गुरु आणि हर्षल येतं. वृषभ राशीमध्ये गुरु पोषक नाही आणि गुरु स्थानबली फारसा पोषक नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि चतुर्थाचा स्वामी शुक्र हा राहूच्या सोबत आहे. म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये जशी भेदिली आहे तसं काही वक्त्यांचे किंवा काही नेत्यांची जर वक्तव्य आपण पाहिली तर ते म्हणतात गोळी मारताना काही एवढा वेळ होता का धर्म विचारायला त्यांच्याकडे. म्हणजे आपलेच माणसं आपल्याला साथ देण्याऐवजी चुकीची वक्तव्य ज्यावेळेला करतात त्यावेळी ती वक्तव्य करत असताना घरभेदीपणा हा 1% त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर मंगळ हा दूषित आहे, मंगळ दूषित आणि राहूचा परिणाम याच्यामध्ये एक गोष्ट दुर्लक्षित झालेली आहे पूर्णपणे. जे 27 किंवा 28 लोक मारली गेलीत, 27 लोक, त्यामध्ये एक अधिकारी मारला गेलेला आहे गुप्तचर खात्याचा आणि ते कुठेही फारसं चर्चेत आलेलं नाही. आता पुढील कालावधीमध्ये काय होऊ शकतं तर पुढील कालावधीमध्ये याचा आर्थिक दृष्टीने बी परिणाम होणार आहे. आर्थिक दृष्टीने परिणाम होणार आहे त्याचं कारण असं आहे की 8 नोव्हेंबर 2016 रात्री 8:30 वाजता मंगळवार होता आणि आज मंगळवार आहे. नोटबंदीची घोषणा झाली होती. त्यानंतर 2,000 रुपयाची जी नोट आहे ती 2,000 रुपयाची नोट नंतर परत चलनामधून बाद केली. पण चलनामधून ती नोट बाद करत असताना त्या 2023 ती नोट बंद केलेली. त्याची प्रत्यक्ष घोषणा झाली होती 19 मे 2023 आणि कालावधी दिला होता की ही नोट चलनामध्ये फक्त 30 सप्टेंबर 2023 पर्यंत राहील. तर त्यावेळेला 19 मे 2023च्या दृष्टीने जर पाहिलं तर पर्सनल इयर हे 3 वर आणि पर्सनल मंथ हा 8 वर आलेला आहे. म्हणजे परत 8 हा शनीचा जो अंक आहे आणि भारताची जी मकर लग्नाची पत्रिका आहे शनीच्या आधिपत्याखालची, हा शनीचा परत तिथे कुठे ना कुठे अडथळा निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला 30 सप्टेंबर 2023 नोट 2,000 रुपयाची बाद झाली चलनामधून त्यावेळेचा जो पर्सनल डे तो आहे 4. तर 4 आणि 8 याचा वारंवार परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. आता हा परिणाम जर पाहिला तर 2025 हे जे वर्ष आहे हे 25 वर्ष 15 ऑगस्ट 1947च्या दृष्टीने
पर्सनल इयर 5 वर येतंय भारताचं, आणि एप्रिल महिना 9 वर होता. एप्रिल महिना 9 वर, 9 हा मंगळाच्या अधिपत्याखाली येतो, आणि मंगळाचा परिणाम पोलीस यंत्रणा, संरक्षण खातं आणि मिलिटरी यांच्यावर होतो. आणि जम्मू काश्मीरवर प्रामुख्याने पोलिसाबरोबर कायमस्वरूपी नेहमीची जी जबाबदारी असते ती मिलिटरीकडे असते. सीमेवरती असणारे जवान असतील किंवा अंतर्गत भागामध्ये असणारे जवान असतील, यांची देखरेख कायमस्वरूपी तिथे असते. आणि अधिकारी एक मारला गेलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष सामान्य जनतेवर जसा हा हल्ला झाला तसा मंगळावरती हल्ला झालेला आहे. आणि मंगळावरती हल्ला झालेला असल्यामुळे एप्रिल महिना 9 वर, मे 1 वर, जून 2 वर, जून महिन्याच्या 24 तारखेच्या दरम्यानचा जो कालावधी येतो, 20 जून ते 24 जून, या कालावधीमध्ये भारताकडून गुप्तपणे कारवाया होऊ शकतात. गुप्त कारवाया, कारण उघड युद्ध होणार नाही लगेच. उघड युद्ध झालं तरी ते उघड युद्ध हे ऑगस्टच्या नंतर होऊ शकतं, किंवा 13 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट ह्या ज्या 2 तारखा येतात माझ्या हिशोबाने, त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये भारताकडून उघड हल्ला होऊ शकतो. ऑगस्ट महिन्याच्या अगोदर उघड हल्ला होणार नाही. परंतु जून महिन्यामध्ये कदाचित, जून आणि ऑगस्ट हे 2 महिने त्यासाठी हल्ल्याच्या दृष्टीने पूरक ठरतात. जून महिन्यामध्ये जो हल्ला होईल किंवा जो बदला घेतला जाईल, तो बदला घेतला जात असताना तो पाकिस्तानच्या जलभागातील सीमेकडून घेतला जाईल. कारण राजस्थान किंवा राजस्थानच्या बाजूने जर पाहिलं तर समुद्राचा जो भाग येतो तिकडे पाकिस्तानवरती आता हवाई हल्ला, जल हल्ला किंवा जलराशीतला मंगळ, तर या सर्वांच्या पलीकडे त्यावेळेला जे गोचर भ्रमण असणार आहे, 29 मेला राहू ज्यावेळेला कुंभ राशीमध्ये येईल, आणि 29 मेला राहू कुंभ राशीमध्ये आल्याच्या नंतर 14 एप्रिल 2025 ला जी मेष संक्रमणाची कुंडली आहे, जी खऱ्या अर्थानं मेदनीय भविष्यासाठी पाहिली जाते, तिथे लग्नी राहू येतोय. आणि लग्नी राहू आल्याच्या नंतर भारत प्रत्यक्ष हल्ला हा हवाई मार्गाने करेल. जलमार्गाचे त्यांनी कितीही तयारी दाखवली तर ती तयारी जलमार्गाची दाखवतील, पण हवाई हल्ला हा निश्चित जून मध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये होईल असं मला वाटतंय. त्याच्यानंतर नोटबंदीचा जो पूर्वीचा परिणाम झालेला होता, तर तीच ग्रहस्थिती किंवा तेच परिस्थिती आर्थिक दृष्ट्या सप्टेंबर 2025 पासून पुढे भारताला परत डिसेंबर पर्यंत सहन करावी लागणार आहे, असं वैयक्तिक मला वाटतंय. त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या, USA आणि US या नावामधला फरक सरांनी आपल्याला न्यूमरोलॉजीच्या क्लासमध्ये सांगितला होता. आतापर्यंत किंवा हे सरकार येण्यापूर्वी कायम इंडिया म्हणून परत जगामध्ये आपला देश ओळखला जायचा. आता भारत म्हणून ओळखला जातोय. इंडिया हे नाव येतंय 3 वरती आणि भारत हे नाव येतंय 6 या अंकावरती. 15 ऑगस्ट 1947चा ड्रायव्हर नंबर 6 आणि कंडक्टर नंबर 8 हा 3 अंकासाठी, इंडिया नावाच्या अंकासाठी पोषक नव्हता. परंतु भारत नावावर येणारा 6 हा जो अंक आहे, हा ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोन्ही अंकांना तो पोषक ठरतोय. आणि दोन्ही अंकांना पोषक ठरल्यामुळे भारत हे नाव मोदी साहेबांनी आणल्याच्या नंतर त्यांचा त्याच्या पाठीमागचे काय उद्देश असेल तो असो, परंतु ते नाव, त्या नावाचे व्हायब्रेशन देशाच्या सीमेसाठी पोषक किंवा पूरक ठरणार आहेत. तर काही शंका किंवा काय असतील तर. हा, आता त्याच्यानंतर आपण शेवटचे एक 10 मिनिटं आपण ठेवलीत, तर त्याच्यामध्ये आपण ज्या ज्या वक्त्यांविषयी तुम्हाला शंका आहेत त्या रिलेटेड आपण प्रश्न घेऊया, आणि बरोबर 10 वाजून 30 मिनिटांनी आपण प्रार्थना करणार आहे आणि थांबणार आहे. तुमच्या म्हणण्यानुसार एक ऑगस्ट महिन्यामध्ये प्रत्यक्ष उत्तर दिलं जाईल असं तुमचं म्हणणं आहे. हो, येस. ओके, ठीक आहे.
ऑगस्टमध्ये जनरली तारखा ज्या आहेत त्या 20 ते 24 मी तारखा म्हणजे आता मला ते कितपत पण माझं मत असं आहे की 13 ऑगस्टच्या नंतरचा जो कालावधी 13 ते 22 ऑगस्ट या हा, दरम्यानचा कालावधी. हा. अं, आपण आत्ताच बघितलं की सिंह राशीमध्ये जी केतू मंगळ युती होणार आहे तर ती आपल्याला बऱ्यापैकी अं, निर्णायक ठरणार आहे किंवा आपण काय म्हणू की ती त्रासदायक ठरणार आहे भारताच्या संरक्षणच्या दृष्टीने सिंह राशीतली केतू मंगळ युती ही थोडीशी आपल्याला त्रासदायक ठरू शकते. तर आपण कन्क्लूड करूया की काही आपल्या अभ्यासकांची मतं आहेत की हल्ला हा मेच्या सेकंड वीक मध्ये होऊ शकतो. आणि जसं तावरे सर आहेत किंवा रावसाहेब आहेत किंवा माझं वैयक्तिक मत आहे की आत्ता युद्धजन्य परिस्थिती ही कुठेही दिसत नाहीये. म्हणजे प्रत्यक्ष युद्ध होईल आणि काहीतरी जसं सर्जिकल स्ट्राईक झाला किंवा कारगिल युद्ध झालं तशा प्रकारची कुठलीही ग्रह स्थिती ही आता दिसत नाहीये. एकंदर ग्रहांचा विचार करता असं दिसतंय की 2 ते 3 महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंतचा कालावधी हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल. आणि आत्ताचं गव्हर्नमेंट हे हुशार असल्यामुळं या सगळ्याचा ते फायदा करून घेतील आपल्याला. आणि त्याच्यानंतर ते ऍक्च्युली त्याचं जे एक्झिक्युशन आहे ते मात्र नंतर करतील असं दिसतंय. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे की भारताची आर्थिक परिस्थिती मात्र काही फार फरक पडणार नाहीये त्यामध्ये. आपल्याला सर्वांना जे चिंता आहे की आर्थिक परिस्थिती तर मीन राशीतला शनी राहू युती आहे हाच फक्त कालावधी क्रुशियल आहे. अदरवाईज शेअर मार्केट वगैरेच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर ही परिस्थिती वर खाली राहील पण फार मोठा मेजर सेटबॅक दिसतोय असं काही नाहीये. आणि एक न्युमरोलॉजीचं आता रावसाहेबांनी जर गोष्ट सांगितली तर आता 2025 हे साल मंगळाच्या प्रभावाखाली न्युमरोलॉजीनुसार. आणि मंगळ हा कोणत्याही गोष्टीचा अंत करतो शेवट करतो. तर ही जी समस्या आहे आपल्याला काश्मीरची समस्या आहे किंवा ही आतंकवादाची समस्या रिलेटेड काश्मीर याचा अंत करण्याची हे वर्ष आहे 2025 असं त्याच्यातून आपल्याला दिसतंय. पण येणारा जो कालावधी आहे मिथुन राशीतील पुढच्या 12 राशीचं जे गुरुचं भ्रमण आहे अतिचार पद्धतीनं होणार 2033 सालापर्यंत हे मात्र अतिशय निर्णायक असणारे सज्जन लोकांचा ह्याच्यामध्ये खूप फायदा होणार आहे. जे सत्शील आहेत सदाचारी आहेत जे ईश्वर भक्त आहेत त्यांना चांगले दिवस येणार आहेत. आणि जे दुर्जन आहेत जे राहूच्या प्रभावाखालचे आहेत असुर आहेत जे आसुरी विचाराचे आहेत आसुरी शक्ती ज्यांच्याकडे आहेत, त्यांच्यासाठी हा कालावधी खूप खराब आहे. तर आर्थिक काही संकट नाही आहे पण वैचारिक आणि ज्याला आपण तात्विक म्हणू किंवा नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातनं मात्र ढवळून टाकणारी काही वर्ष येताना दिसतात आपल्याला. आपण सर्वजण या चर्चासत्रामध्ये सहभागी झाला आणि आपले विषय वेगवेगळे विचार मांडले आणि बहुतांश सरांनी ते शांतपणे ऐकून घेतले. सगळ्यांचे त्याबद्दल आभार मानूया आपण. बहुतांश कोणाची शंका नाही असं दिसतं याच्यामध्ये. कारण खूप काही वैचारिक मंथन आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत प्रश्नकुंडली टॅरो त्यानंतर न्युमरॉलॉजी आणि थोडंसं मेदनीय पण आपण आमंत कुंडलीचा उहापोह याच्यामध्ये केलेला होता. तर आपण शांती प्रार्थना करूया आणि थांबूया. तत्पूर्वी मला आभार मानायचे आहेत ते म्हणजे खूप शॉर्ट नोटीसमध्ये सर्व वक्त्यांनी प्रिपरेशन केलेली आहे. मग ते रावसाहेब असू देत वसंतराव असू देत आमचे तावरे किंवा गिरी मॅडम असू देत मंगेश तर तयारच असतो आमचा अशा चर्चांसाठी. या सर्वांचे मी आभार मानतो आणि त्यांना सगळ्यांना कॉम्प्लिमेंट पण देतो की चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन केलं. देशासाठी जेव्हा आपण काही गोष्टी अशा करत असतो तर एक संतांची माझी गाठ पडली. तर त्यांनी मला सांगितलं की आता सध्या त्यांनी ऋषी आहेत ते ऍक्च्युली म्हणजे या आत्ताच्या काळातले त्यांनी भैरव उपासना सुरू केली यासाठी. भारतामधल्या अनेक संतांनी संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत चंडी भैरव म्हणजे असतो जो त्याची उपासना सुरू केलेली आहे. की भारतावर जे संकट आलेले आहे अशा प्रकारच्या आसुरी शक्ती भारतामध्ये काही आलेल्या आहेत म्हणजे ते आता पेहलगाममध्ये तुम्हाला त्याने प्रत्यक्ष हल्ला केला. पण काही स्लीपर सेल हे तुमच्या आपल्या शहरात पण आहेत. तर त्यांच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी काही संत मंडळी काही विभूती आणि काही पुण्यवान व्यक्ती ह्या झटत असतात.
तर संध्याकाळी 7 नंतर हा राहूचा काळ ऍक्टिव्ह असतो. तर प्रत्येकाने घरामध्ये एक अगदी साधी जपमाळ किंवा मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा, बजरंग बाण, हनुमान वडवारल स्तोत्र, जे काही तुम्हाला शक्य आहे देशासाठी तुम्ही जर ती ताकद दिली. मला असं आठवतंय की जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झालेला त्यावेळी आम्ही आपले ऑफलाईन क्लासेस चालायचे. त्या क्लासमध्ये आम्ही समोर मोदीजी, त्याच्यानंतर भारत मातेचा फोटो ठेवलेला, आणि आम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केले. आणि हे दुर्गा सप्तशतीचे पाठ आम्ही राष्ट्रासाठी केले, राष्ट्रहितासाठी केले. आणि आपण म्हणतो सर कावळा बसेल आणि फांदी तुटेल, आणि अवघ्या म्हणजे आज केले आणि उद्याच्याला रात्री सर्जिकल स्ट्राईक भारतानं केलेला होता पाकिस्तानवर. तर आपण ज्या चांगल्या विचाराने येऊन सामूहिक उपासना करतो गुड इंटेन्शननं, त्याचं आपल्याला तर पुण्य मिळतं. पण ज्याप्रमाणे श्रीसुक्तामध्ये वर्णन केलंय त्यामुळे कीर्तिम वृंदीम ददातु मे, आणि राष्ट्रासाठी पूरक अशा या गोष्टी असतात, या उपासना असतात. तर सर्वांनी मिळून एकत्र, उद्या अक्षय तृतीया आहे, रोहिणी नक्षत्र आहे, हनुमानाची उपासना, भैरवाची उपासना ही राष्ट्रासाठी जर केली तर आपल्या सैनिकांना आत्मबल मिळेल, आपल्या राज्यकर्त्यांना मानसिक बळ मिळेल, आणि आपली जी आता सामान्य जनता आहे जी चंद्राच्या प्रभावाखाली आहे ती थोडी सैरभैर झाली आहे. काही लोक सैरभैर आहेत, काही लोक मजेत आहेत. पूर्वीचं एक सुभाषित आहे की रम्यस्य युद्ध वार्ता असं म्हणलेलं आहे त्या सुभाषितामध्ये. म्हणजे युद्धाच्या वार्ता ह्या रम्य असतात, रमणीय असतात. आणि त्यामुळे काही जण टीव्ही लावून बसतात, ऐकत बसतात की काय नेमकं झालंय, कुठं झालंय. तर काही जणांच्या मनामध्ये फिअर फॅक्टर पण आहे. तर तो कमी व्हावा, आपलं रुटीन रोजचं चालू राहावं, सामान्य माणसाला या सगळ्यातून त्रास होऊ नये यासाठी जेवढं जेवढं ज्यांना शक्य आहे तेवढ्यांनी हनुमानाची किंवा भैरवाची, जवळ तुमच्या भैरवाचं मंदिर असेल तर भैरवाची उपासना करा, हनुमानाची उपासना करा. आणि आपल्या राज्यकर्त्यांना, नेत्यांना, आपल्या मिलिटरीला, आपल्या सैनिकांना, त्यांच्या कुटुंबियांना मनोबल द्यायची ही प्रक्रिया आपण सुरू करूया. मी शांती प्रार्थना करतो. आपण सर्वांनी ताठ बसा, डोळे मिटून. ओम सहनावतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहे, तेजस्विनां वधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति शांति.